नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि स्वागत आहे तुमचं प्रदीप रावसाहेब या आपल्या यूट्यूब चॅनलवर, जिथं गणिताला आपण एकदम सोपं करून टाकतो। आपण सगळेजण तयारी करतोय ती म्हणजे 7वी स्कॉलरशिप परीक्षेची आणि आपण सगळे स्कॉलरशिप होल्डर होणारच आहोत आणि त्यासाठीच आपले प्रयत्न आहेत। दररोज थोडं थोडं शिकत चला, नक्कीच आपण यशापर्यंत जाऊन पोहोचणार आहोत। यापूर्वीच्या व्हिडिओजमध्ये आपण स्वाध्याय 2.3 पाहिलेला होता की जो नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या आणि परिमेय संख्या यावर आधारित होता। याच घटकावर आधारित या घटकामधील शेवटचा स्वाध्याय 2.4 आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, म्हणजे यापूर्वीच्या आणि यानंतर येणाऱ्या व्हिडिओज देखील आपल्यापर्यंत पोहोचत राहतील। चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया स्वाध्याय 2.4 ला। आणि यामध्ये सुरुवातीला आहे प्रश्न क्रमांक 1 आणि या व्हिडिओज आपल्या मित्रांसोबत देखील शेअर करा, म्हणजे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल। जाऊयात पहिल्या प्रश्नाकडे। सुरुवातीला एक संख्या दिलेली आहे, एकक, दशक, शतक, हजार, दस हजार आणि लक्ष 3,80,068। या संख्येतील 8 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती आहे हे आपल्याला विचारलेलं आहे। स्थानिक किमतीवर आधारित प्रश्न हमखास प्रश्नपत्रिकेमध्ये एकतरी असतोच, एकतर फरक असतो किंवा पट्टीमध्ये तो विचारलेला असतो किंवा वेगळ्या प्रकारचे असतात। असेच प्रश्न आजच्या स्वाध्यायामध्ये आपण पाहणार आहोत। 8 या अंकाच्या स्थानिक किमतीतला फरक विचारलाय। इथे एक 8 दिसतोय आपल्याला आणि इथे एक 8 दिसतोय। हा जो 8 आहे हा दशसहस्रस्थानी आहे, म्हणजे त्याची स्थानिक किंमत किती होणार आहे 80,000 आणि एकक स्थानी असणाऱ्या 8 ची किंमत होणार आहे स्थानिक किंमत 8च। यातला फरक विचारलेला आहे। यातल्या खूप साऱ्या ट्रिक्स वगैरे पाठ करत बसू नका। सोपा प्रश्न असतो, 1 मिनिटाच्या आत सोडवून होतो, त्यामुळे लगेच तिथंच सोडवायचं आहे त्याला। इथे 10 न 8 गेले, राहिले 2, इथे 9, इथे 9, इथे 9, इथून हातचा गेला होता म्हणजे इथे 7 असणार आहेत। 79,992 हा असणार आहे फरक, जो आहे पर्याय क्रमांक 79,992 पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे। पर्याय पाहत असताना 7, 9, 9, 2 दिसले म्हणून घाई गडबडीत त्याला रंगवायचं नाही। त्यात किती 9 आहे, ती संख्येची पूर्ण किंमत किती आहे हे देखील चेक करायचं आहे। चला जाऊया पुढील प्रश्नाकडे। तसे कमीच प्रश्न आहेत आजच्या स्वाध्यायामध्ये आणि सोपे आणि थोडे हटके प्रश्न आहेत, त्यामुळे काळजीपूर्वक लक्ष द्या, एकदम क्लिअर होऊन जाईल आपल्याला। पुढे आहे प्रश्न क्रमांक 2, 3 + 2p व 5 + 3q हे 84,527 या संख्येतील अनुक्रमे सहस्त्र व दशक स्थानचे अंक आहेत, तर p व q च्या किमती कोणत्या हे आपल्याला विचारलेलं आहे। 3 + 2p हा सहस्त्रस्थानी आहे आणि 5 + 3q हा दशक स्थानी आहे। याच्यावरून आपल्याला p आणि q च्या किमती काढायच्या आहेत। तर आता पहिल्यांदा पाहूया 3 + 2p। 3 + 2p इज इक्वल टू हा कोणता सहस्त्रस्थानचा अंक आहे, एकक, दशक, शतक, हजार, म्हणजे याची किंमत येणार आहे 4। तर आता यामध्ये आपल्याला p ची किंमत काढायची आहे। एक नेहमी लक्षात ठेवा, ज्याची किंमत काढायची आहे त्याला एकटं पाडायचं, तो एकटाच राहिला पाहिजे डावीकडे, बाकी सगळं गबाळ पलीकडे पाठवून द्यायचे। तर पहिल्यांदा आपण पाठवूया या 3 ला, म्हणजे काय होतील 2p इज इक्वल टू 4, हे 3 इकडे अधिक होते, तिकडे जाऊन वजा होणार आहेत। गाव बदललं की नाव बदलतं, डावीकडून उजवीकडे जाताना, उजवीकडून डावीकडे येताना, म्हणजे 2p बरोबर आलेले आहे 4तून 3 गेला 1, म्हणजेच p ची किंमत आलेली आहे 1/2। आता इथे p व q च्या किमती विचारल्यात। p ची किंमत 1/2 आलेली आहे। आता 1/2 दिसणारा पर्याय यामध्ये p ची किंमत -1 नाही, 1 नाही, -0.5 नाही, 0.5 आहे। 1/2 म्हणजेच हे 0.5 आहेत, भाग दिला तर म्हणजेच तो अर्धा आहे, किंवा बे00 आणि बे5 10, 0.5 आहे। तो आपल्याला फक्त चौथ्या पर्यायामध्ये दिसतोय, म्हणजे उत्तर जे आहे आपला तो चौथाच पर्याय येणार आहे। पण तत्पूर्वी आपण q ची पण किंमत काढून पाहूया। इथे इक्वेशन दिलंय 5 + 3q, 5 + 3q इज इक्वल टू हा कुठला अंक आहे, तर हा दशक स्थानचा अंक आहे। दशक स्थानी किती दिसत आहेत, 2 दिसत आहेत, म्हणजे याची किंमत असणार आहे 2। q ची किंमत काढायची म्हणजे q ला एकटं पाडायचं। इथं 3q बरोबर येणार आहेत हे 2 वजा 5, हे 5 तिकडे जाऊन मायनस होणार आहेत, म्हणजे 3q इज इक्वल टू
पॉझिटिव्हचे 2 जण, निगेटिव्हचे 5 जण. त्यामध्ये काय होणार, 5तनं 2 गेले 3 आणि जास्त कोण होते, निगेटिव्हवाले होते, म्हणजे ते शिल्लक राहणार आहेत. म्हणजे Q इज इक्वल टू येणार आहे -3. हे 3 इकडे गुणिले होते, तिकडे जाऊन भागिले होणार आहेत आणि 3 एके 3 म्हणजे -1. Qची किंमत आलेली आहे -1, 0.5 आणि -1 जो आहे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर असेल. चला जाऊया पुढील प्रश्नाकडं. सोपा असेल हा प्रश्न आणि असेच एक एक प्रश्न सोडवत आपली तयारी होणार आहे. म्हणजे वादळाचा सामना जर करायचा असेल तर त्यासाठी शांततेत बसून चालत नाही, त्यासाठी वादळात उतरावं लागतं. फायनल पेपरमध्ये आपल्याला पेपर सोडवायचा आहे, म्हणजे तिथं गणित MCQ सोडवायचे, बहुपर्यायी प्रश्न सोडवायचे. त्याची तयारी करायची तर आपल्याला अनेक बहुपर्यायी प्रश्न सोडवण्याचा सराव केला पाहिजे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 3. 0, 8, 9, 7, 2 व 5 या अंकांपैकी कोणताही अंक एकदाच वापरून तयार झालेल्या 5 अंकी लहानात लहान संख्येतील दशक स्थानी असलेल्या अंकाच्या स्थानिक किमतीतून त्याच अंकाची दर्शनी किंमत वजा केल्यास वजाबाकी किती येईल. प्रश्नाची लांबी जास्त आहे, त्यामुळे गडबडून नाही जायचं, टप्प्याटप्प्याने सोडवत जायचं, म्हणजे तो प्रश्न ऑटोमॅटिक सुटतो. फार किचकट नाहीये प्रश्न हा. तर पहा, इथे आपल्याला किती अंक दिलेत, 1, 2, 3, 4, 5, 6 अंक दिलेले आहेत. या अंकांपैकी कोणताही अंक एकदाच वापरायचा आहे. तयार झालेल्या 5 अंकी, महत्वाचं काय आहे, आपल्याला 5 अंकी संख्या तयार करायची आहे आणि अंक आहेत 6 आणि ती कशी पाहिजे, लहानात लहान संख्या बनवायची आहे. लहानात लहान संख्या बनवायची असेल तर यातले जे लहान अंक आहेत ते आपण वापरणार आहोत. एक अंक गायब करायचा आहे त्यातला, मग तो कोणता गायब करणार, जो मोठा आहे त्याला गायब करून टाकणार. का तर लहानात लहान संख्या बनवायची, मोठ्यात मोठी बनवायची असती तर यातल्या शून्याला आपण कट करून टाकला असता. आता ही लहानात लहान संख्या बनवल्यावर पुढचा प्रश्न आहे, तर लहानात लहान संख्या बनवूया. ती सम विषम असं काही म्हटलेलं नाहीये, त्यामुळे जी तयार होते ती लहानात लहान संख्या तयार करूया. शून्याला तर आपण सगळ्यात डावीकडे घेऊ शकत नाही, त्याला डावीकडून दुसऱ्या क्रमांकावर घ्यावं लागेल. मग आहे 2 सगळ्यात लहान अंक, त्यानंतर लहान अंक त्यापेक्षा मोठा अंक जो आहे तो म्हणजे आहे 5, तो आला 5. त्याच्या पुढे आहे 7 आणि 8, 7 आणि 8. म्हणजे लहानात लहान संख्या 5 अंकी यापासून कोणती तयार झाली, 20,578. हे अंक आपण चढत्या क्रमाने लिहित असतो लहानात लहान संख्या बनवताना. 0 जर इकडे लिहिला तर मग ती 5 अंकी झाली नसती. आता 20,578 संख्या तयार झाली. पुढं काय म्हटलं, या संख्येतील दशक स्थानी असलेल्या अंकाच्या, दशक स्थानी असलेला अंक आहे 7, या अंकाच्या स्थानिक किमतीतून याची स्थानिक किंमत किती येणार, तो दशक स्थानी आहे म्हणजे त्याची स्थानिक किंमत झाली 70. स्थानिक किमतीतून त्याच अंकाची दर्शनी किंमत वजा केल्यास 7ची दर्शनी किंमत म्हणजेच फेस व्हॅल्यू, पहिल्या किती दिसतात, 7 दिसतात, ती आहे त्याची दर्शनी किंमत. ही करायची आहे वजा. ही वजा केल्यावर 70 वजा 7 येतात 63. वजाबाकी किती येईल हे विचारले. वजाबाकी आलेली आहे 63, जो आहे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न जरी लांबलचक असला दिसायला तरी समजून घेऊन टप्प्याटप्प्याने सोडवला तर तो सहज सुटतो. हे तुमच्या इथे लक्षात आलं असेल. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, आपल्या प्रतिक्रिया देखील कमेंटमध्ये सांगत चला. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 4 आणि चौथा प्रश्न जो आहे तो आहे 4 अंकी मोठ्यात मोठ्या संख्येतून, 4 अंकी मोठ्यात मोठ्या संख्येतून 3 अंकी लहानात लहान संख्या वजा केली तर येणारी संख्या कोणती हे विचारलेलं आहे. त्यातले महत्त्वाचे जे मुद्दे आहेत ते पहिले हायलाईट करून घेतले. 4 अंकी पाहिजे आणि मोठ्यात मोठी संख्या पाहिजे. मग 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या, तर 4 वेळा 9 लिहिले की ही झाली 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या. या संख्येतून 3 अंकी लहानात लहान संख्या वजा करायची. 3 अंकी लहानात लहान संख्या आहे 100, यातून 100 वजा करायचे आहेत. तर येणारी संख्या कोणती, यांची करायची आहे वजाबाकी. हे 9, हे 9, 9 वजा 1 झाले 8 आणि हे 9, ही आलेली संख्या आहे 9,899, जो आहे पर्याय क्रमांक
1 9899 ही ती संख्या असणार आहे. टप्प्याटप्प्याने सोडवत जा, नेमकं काय विचारले ते मांडा, आपोआप आपल्याला उत्तर मिळून जातं. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 5. चला पाहूयात, तुम्ही सोडवायला सुरुवात करा. तोपर्यंत प्रश्न सांगतो काय आहे. ज्याच्यामध्ये 4 व 5 हे अंक नाहीत व एक अंक एकदाच वापरलेला आहे अशी लहानात लहान 4 अंकी समसंख्या कोणती हे आपल्याला विचारलेलं आहे. 4 आणि 5 वापरायचे नाहीत आणि आपल्याला काय करायचं आहे, लहानात लहान 4 अंकी समसंख्या बनवायची आहे. तर लहानात लहान संख्या कोणती 4 अंकी, तर 1000 ही लहानात लहान 4 अंकी समसंख्या आहे. पण 1000 इथं असं नाही चालणार, कारण एक अंक एकदाच वापरायचा आहे. एकदाच वापरायचा आहे म्हणजे 1 वापरला, 0 वापरला, इथे 0 वापरून चालणार नाही. मग इथे काय वापरावं लागेल, त्याच्या पुढे असणारी संख्या 1 वापरून पण चालणार नाही, कारण 1 ऑलरेडी आपण वापरलेला आहे. त्याच्या पुढे आपण वापरणार आहोत 2 वापरला. आता पुढे इथे आपल्याला पुढचा अंक वापरायचा आहे, जेणेकरून समसंख्या आली पाहिजे. आता समसंख्या येण्यासाठी एकक स्थानी 0 2 4 6 8 हे अंक लागतात. इथे 0 वापरला तर 0 आधीच वापरलेला आहे, 2 वापरला तर 2 आधीच वापरलेला आहे, 4 वापरला तर उदाहरणात कंडिशन आहे की 4 आणि 5 हे अंक वापरायचे नाहीत, म्हणजे 4 इथे वापरून चालणार नाही. मग पुढे कोणता येतो अंक, सम ही संख्या होण्यासाठी इथे वापरावं लागेल आपल्याला 6. ती संख्या काय झाली 1026, की ज्यात 4 आणि 5 वापरलेले नाहीत आणि लहानात लहान 4 अंकी समसंख्या आहे 1026, जो आहे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. या पद्धतीने टप्प्याटप्प्याने समजून घेऊन उदाहरण सोडवायचे. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. मजा येत असेल तुम्हाला आणि समजत सुद्धा असेल असं मला वाटतंय. तुम्हाला काय वाटतंय ते कमेंटमध्ये नक्की सांगत चला. पुढे आहे प्रश्न क्रमांक 6. 2, 5 व 6 हे अंक प्रत्येकी एकदा वापरून तयार होणाऱ्या सर्व संख्यांची बेरीज किती हे आपल्याला विचारले. जेव्हा कधी या पद्धतीचे प्रश्न येतात त्यावेळेस काय करायचंय, 3 अंक आहेत म्हणजे संख्या किती तयार होतील एकदाच वापरून, तर 3 अंक आहेत म्हणजे 3 दुने 6 एके 6. काय करायचं, 3 अंक असतील तर 1 गुणिले 2 गुणिले 3, 3 दुने 6 एके 6, म्हणजे टोटल 6 संख्या या ठिकाणी तयार होणार आहेत. तर या 6 संख्या तयार होताना एकक, दशक आणि शतक स्थानी हे अंक आपल्याला वापरायचे. 3 अंक आहेत म्हणजे 3 अंकी संख्या तयार होणार आहेत. तर यामध्ये काय होतं, एकक स्थानी 2 जो आहे तो 2 वेळा येणार आहे, त्यानंतर आहे 5 तो 2 वेळा येणार आहे आणि 6 तो 2 वेळा येणार आहे. दशक स्थानी सुद्धा तसंच होणार आहे, पण आता एकदाच वापरायचं आहे. तर इथं 5 2 वेळा आला, 6 2 वेळा आला आणि राहिला कोणता 2 तो 2 वेळा येणार आहे. आता इथे राहिलेला अंक 2 5 6 त्यानंतर येणार आहे 5 6 2 2 आणि 6 2 इथे 5 आणि 5. या टेक्निकनं आपल्या सगळ्या संख्या तयार झाल्या. 2 5 6 अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या या 6 संख्या या पद्धतीने आपल्या डायरेक्ट तयार झाल्या. आपल्याला विचारले त्यांची बेरीज किती. बेरीज करूया. 6 6 12 आणि 10 22 आणि 4 26, 26 6 हातचे आले 2. यांची बेरीज 26 येते माहिती आहे आपल्याला, 26 आणि 2 28, हातचे आले परत 2. परत यांची बेरीज 26 येते माहिती आहे आपल्याला, 26 आणि 2 28. म्हणजे त्या संख्यांची बेरीज किती आलेली आहे 2886, जो आहे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर आहे. अंकांपासून संख्या कशा तयार करायच्या याची सुद्धा टेक्निक तुम्हाला या प्रश्नाच्या निमित्ताने कळाली. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. थोडे आणि सोपे प्रश्न यामध्ये आहेत आणि यामध्ये आपला जो घटक आहे तो पूर्ण होणार आहे. 2/4, 5/-9, 7/-3 आणि -6/2 या परिमेय संख्यांपैकी कोणती संख्या पूर्णांक आहे हे विचारलेलं आहे. आधी पण हा प्रश्न येऊन गेलेला आहे. पूर्णांक म्हणजे पूर्ण अंक, अपूर्णांक नको त्यामध्ये. पहिले जे 2/4 आहेत हे 2/4 दिसतानाच दिसत आहेत की हे 1/2 होतील
आणि तो अपूर्णांकच आहे, इथे काही भाग जात नाही. दुसरा जो पर्याय आहे निगेटिव्ह 5/9 आहेत. दोघं निगेटिव्ह म्हणजे हे काय होणार आहेत, पॉझिटिव्ह 5/9 आहेत. मात्र इथे भाग जात नाही, म्हणजे ही सुद्धा अपूर्णांकातच आहे. ही परिमेय संख्या आहे पण अपूर्णांक रूपात आहे. पुढे आहे 7/-3. 7/-3 म्हणजेच हे आहेत -7/3. कारण जनरली निगेटिव्ह साईन आपण छेदाला लिहित नाही, ते अंशाला लिहित असतो. कारण यांचा भागाकार जो आहे हा निगेटिव्हच येणार आहे. पॉझिटिव्ह डिवायडेड बाय निगेटिव्ह उत्तर निगेटिव्हच येणार आहे. पण इथेही भाग जात नाही, म्हणजे हा अपूर्णांक स्वरूपातच आहे. शेवटचा आहे -6/2 आणि इथे भाग जाणार आहे 6 आणि हे -3 येणार आहेत. तर -3 काय आहे, तर ही पूर्णांक संख्या आहे. पूर्णांक पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि 0 यांचे मिळून पूर्णांक होतात. -3 हा पूर्णांक आहे. म्हणजेच या दिलेल्या परिमेय संख्यांपैकी -6/2 जो आहे पर्याय क्रमांक 2 ही पूर्णांक संख्या असणार आहे. या पद्धतीचा प्रश्न मागच्याही स्वाध्यायामध्ये येऊन गेलेला होता. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 8 आणि अतिशय सोपा आहे. दिसायला थोडासा विचित्र आहे पण त्याला घाबरून नाही जायचं. वर्गमूळ आपलं पुढं होणारच आहे. त्यापूर्वी हे समजून घेऊया. तर वर्गमुळात 21, 4 वर्गमुळात 144, 5.1 यांचा उतरता क्रम कोणता? उतरता क्रम म्हणजे काय, सगळ्यात मोठी संख्या आधी येणार आहे आणि त्यानंतर लहान संख्या येणार आहे. हा जो आहे तो उतरता क्रम. पहिल्यांदा यांच्या किमती काढून घेऊया, अंदाजे किमती काढूया. वर्गमुळामध्ये आहेत 21. तर वर्गमुळामध्ये 21च्या आधीची पूर्ण वर्ग संख्या कोणती? 4चा वर्ग 16. 16 ही पूर्ण वर्ग संख्या आहे. म्हणजेच जर इथे 16 असते तर 4 उत्तर आलं असतं. पण इथं वर्गमुळात 21 आहेत म्हणजे याचं वर्गमूळ 4 पॉईंट पुढे काहीतरी नक्कीच येणार आहे. 4 पॉईंट पेक्षा जास्त असणार आहे. 4 पेक्षा जास्तच असणार आहे, हे तर पक्क झालं आपलं. पुढे असणारी संख्या आहे 4. त्याच्या पुढे असणारी संख्या आहे वर्गमुळामध्ये 144. 144चं वर्गमूळ किती असतं? 12. ही संख्या पण कळाली आपल्याला 12. आणि शेवटची संख्या आहे 5.1. आता आपल्याला या 4 संख्यांचा उतरता क्रम लावायचा आहे. तर उतरता क्रम लावताना सगळ्यात मोठी संख्या आधी येणार, म्हणजे 12 आधी येणार. 12 म्हणजेच काय आहे, तो वर्गमुळात 144. हे वर्गमुळात 144 सगळ्यात आधी आले. त्यानंतर येणार आहेत 4 पॉईंट कितीतरी असतील ते, पण 4 पेक्षा मोठे आहेत पण 5 पेक्षा लहान आहेत, हे तर पक्क आहे. म्हणजे 5.1. यानंतर येणार आहेत 5.1. त्यानंतर येणार आहेत 4 पॉईंट समथिंग आहे, म्हणजेच ते काय आहेत, वर्गमुळात 21 आहेत. ते येणार आहेत वर्गमुळात 21. एक्झॅक्ट वर्गमूळ नाही काढलं पण आपल्या हे तर्काने लक्षात येतं की 21चं वर्गमूळ 4 पेक्षा मोठं आहे आणि 5 पेक्षा लहान आहे आणि सगळ्यात शेवटी असणार आहेत ते म्हणजे 4. चला, आपला उतरता क्रम तयार झालेला आहे. पाहू पर्यायांमध्ये. वर्गमुळात 144, 5.1, वर्गमुळात 144 आणि 5.1, वर्गमुळात 21 आणि 4 जो आहे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. पहा, दिसायला विचित्र असला तरी सुद्धा थोडा तर्क करून सोडवलं की सहजच गणित सुटते. चला जाऊया पुढे काहीच नाही आहे, कारण इथे आपला स्वाध्याय 2.4 संपलेला आहे. सगळी उदाहरणं आपण 2.4 मधली सोडवलेली आहेत आणि या ठिकाणी दुसरा घटक सुद्धा आपला समाप्त होतोय. पुढच्या व्हिडिओमध्ये लगेचच भेटणार आहोत की ज्यामध्ये आपण घटक 3ला सुरुवात करणार आहोत. घटक 3 जो आहे तो आहे परिमेय संख्या व त्यावरील क्रिया. परिमेय संख्यांवरील क्रियांवर आधारित असा हा घटक 3 आहे. सुरुवातीला आपण त्या घटकाची माहिती घेणार आहोत आणि त्या पुढील व्हिडिओजमध्ये त्या घटकामध्ये असणारे स्वाध्याय आणि त्यातले सगळे प्रश्न सोडवणार आहोत. तोपर्यंत छान राहा, अभ्यास करत राहा, रोज काहीतरी नवीन शिकत राहा. कालच्यापेक्षा आज आपण अपडेट झालेलो पाहिजेत, म्हणजे आपला प्रोग्रेस कंटिन्यू होत राहतो. एकदम मोठं सक्सेस मिळत नसतं, त्याला छोटी छोटी पावलं टाकावी लागतात आणि तीच आपण टाकतोय. आणि या निमित्ताने तुमच्या सगळ्यांची तयारी होतीये. तुम्हाला सगळ्यांना अभ्यासासाठी शुभेच्छा. छान राहा, सोबत राहा, अभ्यास करत राहा. धन्यवाद.